काय झालं? बाहेर जायचंय का शिकार करायला? हा हे घे, जा जा शिकार कर एवढा मोठा रात्रभर. ठीक आहे, काय नाही, ते पोरं सेफली त्यांचं खेळताय, त्यांना कोणीच हात लावणार नाही. जा, दिवसभर घरात बसशील तर बघ असंच कंटाळा येईल ना तुला. दरवाजा लावायला पडेल ना, मग तुझ्या मुलांना कोणी पण येऊन घेऊन जाईल. दरवाजा लावून ठेवणार पडेल मला तू येईपर्यंत. बाय, जा शिकार कर. अब कौन रोक सकता है तुम्हें मुझे से खेलने के लिए? अब हम खेलेंगे सब मिलके. चलो दादाजी के पेड़ पर चलो सब. दादाजी की पेड़ पर चलो खेलने के लिए. मम्मी आने से पहले बहुत सारा खेल लेंगे. अरे खेळायचं पण काय खेळायचं ते तर आपण ठरवलंच नाही. चला एक काम करू, आज आपण इंट्रोडक्शन खेळूया. तर मी आहे तुमचा आजोबा आणि तुम्ही आहात माझे नातवंड. असं समजा की तुमचं अस्तित्वच माझ्यामुळे. तुमच्या आईला मी आसरा दिला नसता, तुमच्या जन्माच्या वेळेस तिची काळजी घेतली नसती, तर आज तुम्ही हे जगच बघू शकला नसता. म्हणजे हे आजोबा आहेत म्हणून तुम्ही आहात, समजलं? मग आता तुमचं कर्तव्य आहे की आजोबांना खुश ठेवणं, त्यांचा मूड खराब होईल तो तेव्हा छान करणं, त्यांच्याशी दिवस रात्र खेळणं. हे तुमच्या पूर्ण आयुष्याचा गोल, हेतू, कर्तव्य हेच आहे, समजा. अंडरस्टँड? एक मिनिट, तुमची मम्मी आली वाटतं. मम्मी आली, पटकन जागेवर जा. मम्मीला सांगायचं नाही, ठीक आहे? आपण खेळत होतो, मम्मीला सांगायचं नाही. एकान बी सांगितलं ना बेटा बेकार पाटा पडेल. इथं राहा तुमच्या. काय ग इतक्या लवकर येऊन गेली? असं कोणता शिकार करत होती? 5 मिनिटात झाला शिकार. काय तोय मुलं तर तिथंच आहे पहिल्यापासून. मी काय हात थोडी लावला, मी तर मामा झोपलो होतो. हा, कोण रिकामं नाही तुझ्या मुलांना हात लावायला? मला काय तेच काम आहे का? हे घेतोय तुझे मुलं. तुला काय वाटतं तुझे मुलं आहे का मला खेळायला? चालली ती.